उमरग्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली। नगराध्यक्षपदी किरण गायकवाड विराजमान झाले। उमरग्याच्या सर्वांगीण विकासासाठी बांधील नवनियुक्त नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी वक्तव्य केलंय। सर्वप्रथम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब असतील, या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब असतील, रवी सर असतील, ज्ञानराजी चौगुले सर असतील, जितूदादा शिंदे साहेब असतील, आमच्या या सर्व शिवसेने नेत्यांचा मी खूप खूप आभार मानतो की आम्हाला ही निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी दिली आणि या संधीमध्ये लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आम्ही लोकांमध्ये राहून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। लोकात आम्ही सुखादुःखात आम्ही मिळून मिसळून राहिलेलो आहोत, म्हणून कुठेतरी लोकांनी आमची कामाची पावती म्हणून या निवडणुकीमध्ये या शहराच्या मतदारांनी आम्हाला एक ऐतिहासिक विजय असा मिळवून दिलेला आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांचे आम्ही खूप खूप ऋणी आहोत। कोकणातील विजयानंतर आता निलेश राणे यांना शिवसेनेमध्ये मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या टॉप 5 नेत्यांमध्ये निलेश राणेंना स्थान मिळण्याची शक्यता आहे। कोकणातील निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना फोन करत कौतुक केलं। मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये देखील निलेश राणे यांच्यावर विशेष जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती शिवसेनेमधील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। विकासाच्या नावावर महापालिका निवडणुकीमध्ये मतं मागा, दारू पाजू नका, कामं करा आणि मतं मागा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं। इलेक्शन मॅनेज करू नका असा गडकरींनी सल्ला सुद्धा दिलेला आहे। मी नेहमी सांगतो या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका। निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट फाईल लफडं नाही पाहिजे, लोकांना काम पाहिजे। हा खाण्यापिण्याचं काम जरूर करा, मी पण खातो आणि खिलवत असतो। आता आम्ही शाकाहारी आहोत, तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे। पण बाकीच्या गोष्टी बंद करा, भाडोत्री लोक नाही पाहिजे। आपण इमानदारीने काम करू, या शहराचं चित्र बदलू, भविष्य बदलू। गाव, गरीब, मजदूर, शेतकरी या नागपूर शहरात राहणारा त्याचं जीवन बदलवण्याचं काम करू आणि ते बदलवण्याकरता लोकांना मत मागू। हे लोक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे। अहमदपूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष विराजित झाला, तर अहमदपूर शहरातील मतदारांचे आभार आहे असं नवनियुक्त नगराध्यक्ष स्वप्नील भते यांनी म्हटलं। शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आहे। नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काम करणारे नगराध्यक्ष स्वप्नील भते यांनी संकल्प केला आहे। हा जो विजय आहे, हा विजय भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती ठेवलेल्या विश्वासाचा एक विजय आहे। त्याचबरोबर जो जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्याचा विजय आहे। हा विजय हा सर्व जे विचारसरणी एकत्र आली आमची त्याचा विजय आहे आणि सगळ्यात जे समर्पण होतं आजपर्यंतचं आमचं, त्या समर्पणाची आणि त्यागाच्या भावनेला कुठंतरी जनतेनं कोल देऊन आम्हाला निवडून आणलं। आरोप प्रत्यारोप खरं सांगायचं म्हणजे भैया, मी आरोप प्रत्यारोपचं मी कुणाचे भाषण बघितलेलं नाहीये, त्याबद्दल मला तेवढी माहिती नाही, म्हणजे नाहीच आहे। हा, आमच्यातर्फे कुणावर आरोप झाले नाहीत। आम्ही फक्त उद्या काय करायचंय, आम्हाला नगरपालिका आमच्या सत्तेत आल्यानंतर काय करायचंय ह्याच धोरणानं आम्ही काम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।